वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीव तारुणवरा पुता कृता ही धरा दातारा करुणा करा वरमते द्यावी भोग जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मायबाबा, महावाक्य प्रकरणामध्ये परमेश्वरानं आपल्याला जीवाची व्याख्या सांगितली. ते म्हणले नित्य केवळ अनादि आद्ययुक्त वस्तू एक वाहते ते जीव शब्दे बोलते. तो नित्य आहे, केवळ आहे, पण अनादि आद्या लागलेली आहे. अशी एक वस्तू होऊ शकतो तो, म्हणजे त्याचा ईश्वरा समान होऊ शकतो तो. अशी एक वस्तू आहे म्हणली, तिला जीव म्हणावं. आणि प्रपंचाची व्याख्या करत असताना ते म्हणले विश्वरूपाच्या ठावणी मृतिकापर्यंत प्रपंच बोली. विश्वरूप जी जगत आहे तिच्यापासून खालपर्यंत म्हणजे मृतिकापर्यंत, म्हणजे शेवटी मृतिका म्हणजे शेवटची एक श्रेणी देवता, तिच्यापर्यंत प्रपंच म्हणावा. कारण विश्वदेवतेचा बळ जो आहे तो प्रपंचाचा आहे, 5 भूत आणि 3 गुणाचा आहे. विश्वदेवतेची मूर्ती जी आहे कासवाकार मूर्ती, ती पण 5 भूत आणि 3 गुणाची आहे. आणि तसेच मग खालच्या सगळ्या मळ 5 भूत आणि 3 गुणाचे, आणि त्याच्या ब्रह्मांडस्थ मूर्ती बी 5 भूत आणि 3 गुणाच्या आहेत. त्यामुळं भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणले की ईश्वरूपाच्या ठावणी मृतिकापर्यंत प्रपंच बोलीचे. व्यतिरिक्त म्हणजे वेगळा. कोण वेगळा? परमेश्वर वेगळा. कोणाच्या वेगळा? जीव देवता प्रपंचाच्या वेगळा. आणि असून वेगळा का नसून वेगळा? असून वेगळा, असून वेगळा. आणि कारणरूप आहे का कार्यरूप आहे? कारणरूप आहे, कार्यरूप नाही. कार्य ते मिसळाला पण कार्य नाही. आणि परमेश्वराची व्याख्या करताना ते म्हणले सत्शब्दे ब्रह्म बोलजे, चितशब्दे माया बोलजे, आणि आनंद शब्दे ईश्वर बोलजे. आता जीवाची व्याख्या सांगितली, प्रपंचाची सांगितली, परमेश्वराची सांगितली. आता देवतेची ते म्हणले शक्ती शब्दे सकळे देवता. देवता ही देवतेला शक्ती बनली. ती शक्ती शब्दे सकळ देवता, सकळे धर्म गुण ज्ञान विज्ञान हे सर्व शक्ती शब्दे बोलीची. ती असं परमेश्वराची व्याख्या केलेली. बाबा, वारकरी संप्रदायाने देखील एका संतानं परमेश्वराची व्याख्या केलेली आहे. ती म्हणले सत्पत्ते ब्रह्म, चित्पद्धती माया, आणि आनंदपद जाय म्हणती हरी. आपल्याकडे बी भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की सत्शब्दे ब्रह्म बोलचे, चितशब्दे माया बोलीचे, आनंद शब्दे ईश्वर बोलीचे, ब्रह्म माया ईश्वर आहे त्रिवस परमेश्वर. त्या तर असा परमेश्वर आहे. बाबा, या परमेश्वराच्या स्वरूपाचे 2 विभाग आहेत. एक ब्रह्म ईश्वर आणि ब्रह्म. ईश्वराला कैवल्य असे म्हणतात आणि ब्रह्माला मोक्ष असे म्हणतात. तर कैवल्याची प्राप्ती कशाने होती? बाबा, आहे तो मायापूर भजनानं आपल्याला प्रेमाची प्राप्ती होती, आणि प्रेमाची प्राप्ती झाली की आपल्याला कैवल्य म्हणजे ईश्वराची प्राप्ती होती. आणि आहे तू भूतभजन घडलं तर ज्ञान होते आपल्याला. ज्ञानानं मोक्षाची प्राप्ती म्हणजे ब्रह्माची प्राप्ती होती. अशा प्राप्ती. तर परमेश्वर प्राप्तीचे 2 मार्ग आहेत, एक ज्ञान आणि एक प्रेम. तर ज्ञान हा परमेश्वराचा बहिर्याग आहे, आणि प्रेम हा परमेश्वराचा अंतर्याग आहे. तर बाबा, असे ज्ञान आणि प्रेम. तर प्रेमीय जो भक्त आहे, तर त्या प्रेमीय भक्ताची प्रतीती कशी आहे, आणि ज्ञानीय भक्ताची प्रतीती कशी आहे, आणि श्रीमूर्ती म्हणजे कोण? महत्त्वाचं म्हणजे श्रीमूर्तीवरही साध्य साधन अशी प्रतीती. मग श्रीमूर्ती म्हणजे कोण? बाबा, ज्यावेळेस आपण अस्थिपरीचं आचरण करतो
विकल्पसून्य होऊन स्वभावाला मात्रा देऊन राहतो, निराडंबी राहतो. परमेश्वराचं चिंतन करत आपल्याला मृत्यू येतो आणि मग मृत्यूनंतर आपल्याला सुखी श्रीमंताच्या घरी जन्म भेटतो आणि तिथून परमेश्वर आपल्याला 12 वर्षानं काढून नेतात. जे परमेश्वर 12 वर्षानं काढून येतात त्या परमेश्वराला स्त्रीमूर्ती म्हटले. तर त्या स्त्रीमूर्तीवर प्रेम याची कशी प्रतीती आहे. तर साध्य साधन म्हणजे हेच माझं साध्य, हेच माझं साधन आहे. प्रापक बोध प्राप्त करायचं बी हेच आहे माझं आणि प्राप्त करून देणारा बी हेच आहे, हाच आहे, असं त्या स्त्रीमूर्तीबद्दल त्याला वाटत असते. कोणाला? प्रेमियाला. पण ज्ञानियाला काय वाटते मग? ज्ञानियाला साधन प्रतीती, फक्त हे साधन आहे माझं. कोण? श्रीमूर्ती हे माझं काय आहे? साधन आहे आणि प्रापक बोध आहे. प्रापक म्हणजे हा मला प्राप्त करून देणार आहे. तर काय प्राप्त करून देणार आहे? तर कळले दाता मोक्षदाता अशी ज्ञानी अशी प्रतीती. माय बाबू, त्यामुळंच तर ज्ञानियाला समजत नाही. ज्ञानियाचं जी प्रतीती आहे ती काही प्रकारे म्हणजे कमी प्रतीची, म्हणजे उच्च प्रतीची नाही. पण प्रेमियाची जी प्रतीती आहे ती उच्च प्रतीची आहे. म्हणून प्रेमियाला अजिबात दुःख नाही. प्रेमियाला सन्निधानीच सकळ शाळण होते. प्रेमियाचं सगळे कामं परमेश्वराच्या सन्निधानीच होतात आणि परमेश्वर सोडून जर गेला असं त्याला प्रेमियाला कळालं तर भक्त योगी नुरे. तसा ज्ञानिया मरत नाही. ज्ञानियाला परमेश्वर सोडून गेला तरी बी ज्ञानिया मरत नाही, कारण त्याची प्रतीती तशी नाही. प्रतीती कशी त्याची की हा मोक्षदाता आहे, मला कळले जात आहे. म्हणजे कळल्याला प्राप्त करणारा, कळलेपदी प्राप्त करणारा हा आहे आणि मोक्षपदी प्राप्त करणारा हाच आहे, असं त्या ज्ञानियाला वाटत आहे. माय बाबा, तर ज्ञानियाची प्रेमियाची प्रतीती वेगवेगळी आहे. ही मी तुम्हाला आज सांगितली, ती स्वीकारा आणि आपल्या हृदयगत करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.